Start. So guys, today we are discussing the thermodynamics. Thermodynamics बोर्ड साठी आणि नीट साठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मुलांनो आणि खूप खतरनाक टॉपिक कंटेंट आपल्याला शिकायचं आहे. So just splitting thermodynamics in the two ways. एक आहे थर्मो म्हणजे काय आणि डायनामिक्स म्हणजे काय ते शिकायचं आहे मुलांनो. Thermo means heat. Thermo means heat. Dynamics means flow. Means thermodynamics is nothing but heat flow. So what is the definition of thermodynamics? Thermodynamics is a branch of physical chemistry. It is a branch of physical chemistry. It deals with study of transfer of heat from one form to obviously another form. This is called as the definition of thermodynamics. So ये definition तुम्हाला कळले असेल. आता thermodynamics मध्ये चार महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत मुलांनो. त्या पॅरामीटर्सचं नाव आहे TPVC. TPVC हे चार पॅरामीटर्स वरती थर्मोडायनामिक्स बेस आहे. आता TPVC काय आहे? T for temperature, P for pressure, V for volume, C for composition. बरोबर ना? TPVC हे चार पॅरामीटर्स आहेत आणि चार पॅरामीटर्स कसे आहेत बघा मुलांनो. हे चार पॅरामीटर्सला म्हणतात व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल्स कसे असतात? व्हेरिएबलचं दुसरं नाव आहे मुलगी. आता मला सर कसं सर मी म्हणणार असं. व्हेरिएबल हे मुलीसारखे असतात म्हणजे काय? चेंज विथ टाइम. बरोबर ना? त्याला म्हणतात होप सो हे तुम्हाला कळलं असेल. TPVC आर द व्हेरिएबल चेंज विथ टाइम. आता मला आपण डिस्कस करतो थर्मोडायनामिक्स. हसू नका. हसू नका रे. एक तर लेट लागलास बरोबर ना. मी पप्पांना फोन करणार होतो. त्या टायटल सिक्रेट तर बघा ना. आता गाइस हे TPVC काय व्हेरिएबल्स आहेत चेंज विथ टाइम. हे मुलीसारखे असतात चेंज विथ टाइम. पण आता थर्मोडायनामिक्स बद्दल आपण ओव्हरऑल बघायचं गाइस. थर्मोडायनामिक्स काय सांगतं? रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होतं ते सांगतं. काय म्हणलं मी? थर्मोडायनामिक्स काय म्हणतं? रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होतं म्हणून सांगतं. पण थर्मोडायनामिक्स आर एबल टू एक्सप्लेन अबाउट टू थिंग्स. वन इज हाऊ आणि सेकंड वन इज व्हेन. हाऊ आणि व्हेन बद्दल सांगत नाही. हाऊ म्हणजे काय? त्या रिएक्शनचं मेकॅनिझम. हाऊ मीन्स व्हॉट? मेकॅनिझम ऑफ रिएक्शन. And when means what? Chemical kinetics of reaction. When means what? Chemical kinetics of reaction. Chemical kinetics is nothing but it is a branch of physical chemistry. It deals with study of rate of reaction, speed of reaction. Chemical kinetics म्हणजे काय असतं? स्पीड ऑफ रिएक्शन बद्दल स्टडी असते. क्लियर का गाइस? हे थर्मोडायनामिक्स बद्दल आहे गाइस. आता थर्मोडायनामिक्स का म्हणलं मी पुन्हा एकदा रिपीट करतो मुलांनो. Thermodynamics is nothing but a heat flow. Thermo means heat, dynamics means flow. It is a branch of physical chemistry and it deals with study of transfer of heat from one form to the another form. That is the definition. After that we will discuss about the TPVC. TPVC काय? T for the temperature, P for the pressure, V for the composition, V for the volume, C for the composition.
हे व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल्स म्हणजे काय, मुलीसारखे असतात. मुलीचं दुसरं नाव काय, व्हेरिएबल्स आहेत, चेंज विथ टाइम. बरोबर ना. आता थर्मोडायनामिक्स काय सांगतो, थर्मोडायनामिक्स सांगतो रिएक्शनचं रिएक्टंटचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये होतं, हे थर्मोडायनामिक्स इन्फॉर्मेशन देतो. बट थर्मोडायनामिक्स अनएबल टू एक्सप्लेन अबाउट द हाऊ अँड व्हेन. हाऊ मीन्स thermodynamics is unable to explain about the chemical reaction, mechanism of chemical reaction. मेकॅनिझम बद्दल थर्मोडायनामिक्स सांगत नाही आणि त्या रिएक्शनची केमिकल कायनेटिक्स बद्दल स्टडी तो थर्मोडायनामिक्स सांगत नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ही दुसरी महत्त्वाची गोष्ट, थर्मोडायनामिक्स हे युजफुल कोणासाठी आहे. थर्मोडायनामिक्स इज युजफुल फॉर मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. बरोबर ना. म्हणजे थर्मोडायनामिक्सचं मन मोठं आहे. इट इज नॉट फॉर द मायक्रोस्कोपिक सिस्टीम. थर्मोडायनामिक्स कुणासाठी ऍप्लिकेबल आहे, थर्मोडायनामिक्स ऍप्लिकेबल फॉर मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. बरोबर ना. नॉट फॉर मायक्रोस्कोपिक. क्लियर गाइस. इथपर्यंत इंट्रोडक्शन कळलं गाइस. याची अडचण काही तुम्हाला काय अडचण आहे सांगा बरं मला फटाफट. होप सो हे इंट्रोडक्शन तुम्हाला समजलं असेल. फटाफट लिहून घ्या, पास न बोलता लिहून घ्या. झालं असेल तर सांगा. रेकॉर्डिंग मध्ये पण यावं ते कुठे टाकायचं रेकॉर्डिंग आपल्याला युट्यूबला लय व्ह्यूज येते बरं फास्ट निघायचं. नाही होत. B for काय? B for volume, T for temperature, P for pressure, temperature, क्रिया वगैरे नाही, pressure, V for वर्षा वैष्णवी वगैरे नाही, volume, C for cute नाही, composition. Clear guys? These are the variables. Okay ना? Variables are change with time. Hope so हाँ introduction करना से. अब इसके बाद देखना भाई दुनिया गोल है. दुनिया कैसी है? गोल है. गोल के बारे में डिस्कस करना है. उसमें सिस्टम क्या होता है, सराउंडिंग क्या होता है और बाउंड्री क्या होता है, उसके बारे में हमें डिस्कस करना है. फास्ट. R means reactant, P for product. म्हणजे रिएक्टंटचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये होते. म्हणजे रिएक्शन होते. रिएक्शन बद्दल सांगतं. कोणत्या सिस्टमचं मायक्रोस्कोपिक सिस्टम साठी थर्मोडायनामिक्स सुटेबल आहे. पण हे मायक्रोस्कोपिक जसं मन लहान आहे त्याच्यासाठी थर्मोडायनामिक्स नाही. क्लियर. चला प्रोसीड फॉर द नेक्स्ट वन. नेक्स्ट गाइस इरेज करू. ओके. तर मॅक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठं. बरोबर का. तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगायचं याच्याबद्दल हे सांगायचं आहे रिएक्शन
म्हणजे मोठ्या मोठ्या रिएक्शनसाठी ते applicable आहे. अभी क्या देखना है भाई? आगे वाला पार्ट देखना है. फालतूचं डिस्कशन करू नका, रेकॉर्डिंग चालू आहे. हा इकडे बघा, तुमचं जर असं काय ठरवलं घरी जावा, शांतपणे ऐकायचं, घरी जायचं फटाफट. शांतपणे इकडे बघा. थर्मोडायनामिक्स बद्दल बोलतोय आपण, म्हणजे रेकॉर्डिंग चालू आहे हे पण सांगायचं असते. सांगते वेळेस पण तेच बोलायचं का, बोलू नका म्हणून. शिकायला जावा ना घराच्या बाहेर, क्लासच्या बाहेर. शांतपणे मला काय पाहिजे, पीस पाहिजे. शिकवतो ना बाबा मी. तुम्ही लेटला येणार, काय पण बोलणार, हसणार, चालणार ना, याच्यासाठी नाही होणार आपण. एकदम शांतपणे कंटेंट बघा ना तुम्ही, एकदम व्यवस्थित कंटेंट देतो तुम्हाला. जर कंटेंट मध्ये वेगळ्या पद्धतीने देतो कंटेंट, बरोबर ना, स्ट्रॉंग कंटेंट असतं आपलं, घ्या ना. मध्येच रेकॉर्डिंग चालू आहे तरी पण बोलणं चालूच आहे. रिपीटरचे पण पोरं बोलाले, सिरियस पण पोरं बोलाले, अनसिरियस पण पोरं बोलाले, हसणं चालूच आहे. म्हणजे मी नॉन केमिस्ट्री टॉकच करू का? हा, मला तेवढा वेळ नाही ना इकडे. आता ह्याच्यानंतर काही दुनिया कशी आहे मुलांना? दुनिया गोल आहे. दिस इज युनिव्हर्स. दिस इज अ युनिव्हर्स. आता या युनिव्हर्स मध्ये काय हे दुनिया गोल आहे. हा जर युनिव्हर्स झाला, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी थोडस एक याच्यामध्ये हे दुनिया गोल जरी हे झाली, याच्यामध्ये एक थोडासा असा पार्ट घेतो. आणि आपण सायंटिस्ट समजूया, इथं आपण काय करतोय, थर्मोडायनामिक्सची स्टडी करतोय. कुणाची? थर्मोडायनामिक्स स्टडी करतोय. थर्मोडायनामिक्स स्टडी, बरोबर का? याला आपण म्हणतात सिस्टीम म्हणतात. याला आपण म्हणूया सिस्टीम. सिस्टीम काय आहे बाबा? ठीक आहे, याला सिस्टीम म्हणायचं. जिथं आपण स्टडी करतो त्याला सिस्टीम म्हणायचं. जिथं आपण स्टडी करत नाही त्याला सराउंडिंग म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सराउंडिंग म्हणायचं. सिस्टीम अँड सराउंडिंग. युनिव्हर्स इज इक्वल टू व्हॉट? युनिव्हर्स इज इक्वल टू सिस्टीम प्लस सराउंडिंग. सिस्टीम प्लस सराउंडिंग. क्लियर का गाइस? दोघांमध्ये काय आहे? दोघांमध्ये बाउंड्री आहे. ही जी आहे ना, ही काय आहे? बाउंड्री आहे गाइस. आणि बाउंड्री कशी आहे? कधी कधी रियल पण असेल आणि कधी कधी इमॅजिनरी पण असेल. बाउंड्री कशी असते? रियल पण असू शकते आणि बाउंड्री इमॅजिनरी पण असू शकते. कळलं का? हे झालं इंट्रोडक्शन. आता सिस्टीम म्हणजे काय बाबा? पार्ट ऑफ युनिव्हर्स टेकिंग फॉर द थर्मोडायनामिक स्टडी. व्हॉट इज द सिस्टीम? पार्ट ऑफ युनिव्हर्स टेकिंग part of universe taking for thermodynamic study. Thermodynamic study, that is called as a system. System म्हणजे काय? जिथं आपण थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करतो, प्रयोगशाळा. थर्मोडायनामिक्सचा जिथं आपण अभ्यास करतो ना, ती प्रयोगशाळा म्हणजे सिस्टीम आहे. फॉर एक्झाम्पल, मला हे क्लासरूम आहे. क्लासरूम मध्ये मला टेम्परेचर चेक करायचं, प्रेशर चेक करायचं. प्रेशर म्हणजे तुमच्या डोक्यावरचं नाही, ऍटमॉस्फिअर प्रेशर चेक करायचं, बरोबर का? ह्या कोपऱ्यातलं टेम्परेचर चेक करायचं, त्या कोपऱ्यातलं टेम्परेचर चेक करायचं. तर ह्याला काय म्हणूया आपण? सिस्टीम म्हणूया. आता ह्याच्या बाहेरची जे ह्या भिंतीच्या बाहेरचा जो पार्ट असेल तो काय असेल? युनिव्हर्स असेल, सराउंडिंग असेल. ह्या भिंतीच्या बाहेरचा जो पार्ट असेल काय असेल? सराउंडिंग असेल. आणि ही भिंत काय झाली? भिंतीचं बाउंड्री. इथं ही रियल आहे आणि कधी कधी फॉर एक्झाम्पल आता तुम्ही मोठे झालात, बरोबर का? फॉर एक्झाम्पल सीएम पीएम तुम्ही झालात, है ना? तर तुम्हाला म्हणलं की बाबा मैं अभी ना मला अर्धा इंडियापासून मला कब्जा पाहिजे, अर्धा इंडिया असंच बोललात, बरोबर का? असंच इमॅजिन केलं, एवढा पार्ट आपल्याला ह्याच्यावरती आपल्याला स्टडी करायचा आहे, एवढं आपल्याला ग्रीनरी लावायचं आहे, बरोबर ना? ती काय झाली? इमॅजिनरी लाईन झाली. ह्याच्यामध्ये काय? रियल झाली. म्हणजेच काय? बाउंड्री कशी असते? रियल पण असते आणि इमॅजिनरी पण असते. हे झालं इंट्रोडक्शन. सो व्हॉट इज द सिस्टम? सिस्टम इज अ पार्ट ऑफ युनिव्हर्स टेकिंग फॉर द थर्मोडायनामिक स्टडी, बरोबर ना? नाम ऑफ द सिस्टम. आता काय ह्याला काय म्हणतात? काय सराउंडिंगला? व्हॉट इज द सराउंडिंग? पार्ट ऑफ युनिव्हर्स
other than system. याला काय म्हणूया आपण? What is my surrounding? Surrounding ची डेफिनेशन लिहू का? Surrounding part of universe other than system is called as a surrounding. Hope so हे इंट्रोडक्शन तुम्हाला समजलं असेल. फटाफट लिहून घ्या. झालं असेल तर सांगा. झालं? R means real and I means imaginary. Bond real पण असू शकते. Real R for real, I for imaginary. Bond real पण असू शकते, imaginary पण राहू शकते. लिहायचं real लिहा, इथे imaginary लिहा. तुम्हाला सगळं कळण्यासाठी. पुढे मग नेक्स्ट हेडिंग गाइस. चला इरेज करू का? झालं ना सगळ्यांचं? काय अडचण? So guys, next one is type of systems. Next point is type of system. Go to the next heading guys. Type of system. Type of system. Systems or systems करा. Type of system. So guys, there are three type of systems are present. किती types आहेत system चे? तीन आहेत मुलांनो. मी हा चार्ट मध्ये कंप्लीट करतोय. First system is what? Open system. Second one is what? Closed system. Third one is what? Isolated system. What is the open system? Open system म्हणजे काय म्हणतात? What is the open system? एकदम व्यवस्थित एक्सप्लेनेशन देतो गाइस. आपण इथे काय केलं? गॅसवरती पातेलं ठेवलं गाइस. काय ठेवलं? पातेलं ठेवलं. ठीक आहे ना? गॅसवरती काय ठेवलं? पातेलं ठेवलं. त्या पॉट मध्ये पाणी टाकलं. है ना? पाणी टाकलं. पाणी इज नथिंग बट व्हाट? पाणी इज नथिंग बट मॅटर. बरोबर ना? थोड्या वेळात काय होतं? पातेलं कमी होऊन जातं, पाणी उडून जातं. बरोबर ना? म्हणजे काय होतं? लॉस ऑफ मॅटर. लॉस ऑफ मॅटर. क्लिअर का? आणि जर आपण बाहेरून हात लावलं,
गरम लागतं म्हणजे लॉस ऑफ मॅटर. आणि इथं काय होतं हीट पण लॉस होते. बाहेर हीट झाली म्हणजे काय आपल्याला लॉस ऑफ हीट, बरोबर ना. म्हणजे आपण इथे सिस्टीम काय सांगू शकतो गाइस, याच्यामध्ये हीट पण बाहेर पडते, बरोबर ना. हीट आउट, क्लिअर का. ह्याला म्हणूया आपण ओपन सिस्टम. डोंट राईट एनीथिंग. इकडे बघा सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. ओपन सिस्टम इज व्हॉट इट इज, एक्सचेंज ऑफ हीट अँड मॅटर, बरोबर का. एक्सचेंज ऑफ हीट अँड मॅटर इज कॉल्ड एज सिस्टम. और हीट ऐवजी आपण एनर्जी म्हणूया. इथं काय लिहूया आपण, एक्सचेंज ऑफ एनर्जी and matter is nothing but open system. आता काय is open system नाही. आता क्लोज सिस्टम बद्दल आपल्याला डिस्कस करायचं. म्हणून आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, क्लोज सिस्टम बद्दल डिस्कस करायचं है ना. आपण काय केलं, गॅस वरती पातेलं ठेवल्यानंतर पाणी टाकलं, खालून खाली जाळ लावला, मॅटर उडून गेला, पाणी निघून गेलं. दॅट इज व्हॉट लॉस ऑफ मॅटर झाला आणि हीट पण आउट झाली. आता फक्त मी पातेल्यावरती काय करतोय, झाकण टाकतोय गाइस. काय करतोय मी, पातेल्यावरती झाकण टाकतोय. पुन्हा एकदा हा गॅस आहे, बरोबर का. हा गॅस आहे, गॅसवरती याच्यावरती काय करतोय, मध्ये पाणी आहे, बरोबर ना. इथं ना हे इथपर्यंत जातो पाण्याच्या वाफा, बाहेर पडत नाही. इथं मॅटर बाहेर पडेल का, मॅटर बाहेर पडेल का, नाही पडणार. गरम लागेल का, इथे हीट आउट होईल का, एनर्जी आउट होईल का, होईल. एनर्जी आउट, गरम तर लागेलच ना. एनर्जी काय होईल इथे, एनर्जी आउट होईल. म्हणजेच काय, व्हॉट इज इट इज का क्लोज सिस्टम गाइस, एक्सचेंज ऑफ ओनली एनर्जी बट नॉट मॅटर इज कॉल्ड एज क्लोज सिस्टम. म्हणजेच काय, क्लोज सिस्टम मध्ये मॅटर एक्सचेंज होत नाही, फक्त एनर्जी होते, बरोबर ना. दॅट इज कॉल्ड एज क्लोज सिस्टम. एक्सचेंज ऑफ बरोबर का. तर एक्सचेंज ऑफ एनर्जी बट नॉट मॅटर, that system is called as a closed system. आता what is the isolated system guys? Isolated system मध्ये एनर्जी पण आउट होत नाही आणि मॅटर पण आउट होत नाही. फॉर एग्जांपल थर्मस, चहाचा थर्मस. फॉर एग्जांपल अपना शाकिब भाई ना सुबह में गया भाई काम करने के लिए. मम्मी ने ना चाय का थर्मस में चाय डाल के दे दिया है, बराबर ना. तो शाकिब क्या किया, सुबह भूल गया, गरम गरम चाय मम्मी ने डाल दिया था, शाकिब भाई भूल गया. बाद में 4 बजे, अरे यार मम्मी ने तो मुझे चाय दिया है. हाँ बराबर ना. हाँ, होटल में जाने की जरूरत नहीं है, यहाँ पे पियेंगे. तेव्हा पण ती चहा काय कशी असेल, गरम असेल. म्हणजेच काय, आणि चहा 1 कप टाकला म्हणजे 1च कप निघेल, अर्धा कप येईल का, सकाळची म्हणजे थर्मोस मध्ये अर्धा कप येईल का, म्हणजे मॅटर लॉस होणार नाही. आणि गरम जेवढी गरम होती तेवढीच गरम राहील. म्हणजेच काय, that is called as isolated system. Isolated system is nothing but what, there is a system in which there is a no loss of energy as well as matter. इथं काय म्हणूया, no loss of energy and matter is called as isolated system. हे झाले फरक गाइस. वी आर डिस्कसिंग द थर्मोडायनामिक्स टाइप ऑफ सिस्टम. कंप्लीट केले. 3 सिस्टम्स आहेत. एक आहे ओपन सिस्टम, दुसरा आहे क्लोज सिस्टम, थर्ड आहे आयसोलेटेड सिस्टम. होप सो प्राप्तिक कंटेंट झालेलं आहे. लिहून घ्या फास्ट. झालं. खूप मस्त आहे मला कंटेंट आणि साधं सिंपल आहे. आपण स्टार्ट सिंपल पासून केले, पण खूप डीपली जाणार थर्मोडायनामिक्स मध्ये.
आणि हा महाराष्ट्र बोर्डला बोर्डसाठी 12वीला आहे, एनसीईआरटी ला 11वीला टॉपिक आहे. हा टॉपिक का महत्वाचा आहे? 2 क्वेश्चन फिक्स असतात. माझा लेक्चर केला तर ते दोन्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात, कारण कंटेंट आपण खूप स्ट्रॉंग बघणार आहोत. ठीक आहे ना? पुढे नेक्स्ट रीडिंग गाइस, प्रॉपर्टी. लिहा या काही जणांचं राहिले लिहायचं. थर्मोस्टेट डायग्राम काढली नाही मी, असं मनात धरून करायचं. थर्मोस्टेट डायग्राम काढली नाही, इमॅजिन करायचं जर थर्मोस बघा, बरोबर ना? इमॅजिन करा आयसोलेटेड सिस्टम. क्लियर आहे गाइस? पुढे नेक्स्ट रीडिंग गाइस, झालं का? ओके, नेक्स्ट वन. इरेज करू? यस सर. Put on the next heading guys, properties of system. Put on the next heading, properties of system. Put on the next heading, properties of system. Guys, there are the two properties are there. One is called as, one second I am making a flow diagram. उत्कर्ष आवाज येतोय. One is called as the extensive property. Another one is called as the intensive property. फिक्स प्रश्न आहे एक्झाम मध्ये. एक्झाम मध्ये यावरती फिक्स प्रश्न असतो. Shall I proceed for the what is my extensive property? शॉर्ट मध्ये एक्सप्रेशन सांगतो मुलांनो, आणि याची टेक्निक पण सांगतो लक्षात ठेवण्यासाठी. डिपेंड ऑन अमाउंट ऑफ मॅटर. Extensive property means what? Depend on amount of matter is called as extensive property. What is my intensive property? नावातच आहे मुलांनो, इंटेन्सिव्ह ची स्पेलिंग आय पासून आहे. कशापासून आहे? आय पासून आहे. इंटेन्सिव्ह स्पेलिंग इज start from I. Independent on amount of matter. This is a dependent, this is a independent. On amount of matter. फास्ट लिखून घ्या गाइस. आता याचे एक्झाम्पल्स बघायचे, फटाफट एक्झाम्पल बघायचं आहे. त्याचं लक्षात कसं ठेवायचं पुन्हा ऐकून घ्या. एक्सटेन्सिव्हचे एक्झाम्पल्स बघा मुलांना. एक्झाम्पल, व्हेरी मच इम्पॉर्टंट कार्टी. व्हॉट इज द ट्रिक्स? व्हेरी मच इम्पॉर्टंट कार्टी. व्हेरी मच
इम्पॉर्टंट कार्टी करतो की प्रश्न घेतो मी व्हेरी मच इम्पॉर्टंट कार्टी. आता मला हे एक्झाम्पल्स आहेत गाइस, दीज आर द एक्झाम्पल्स. काय टेक्निक सांगितले मी तुम्हाला? व्हेरी मच इम्पॉर्टंट कार्टी इज अ ट्रिक्स फॉर द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता सर म्हणा की सर हे एक्झाम्पल असं कसं म्हणताय सर? कहाणीमध्ये ट्विस्ट आहे मुलांनो, लक्ष द्या. कहाणी म्हणजे व्हेरी म्हणजे काय? व्हॉल्यूम. व्हेरी म्हणजे काय? व्हॉल्यूम. व्ही म्हणजे काय? व्हॉल्यूम. एम म्हणजे काय? मास. आय म्हणजे काय? इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी. कार्टी मीन्स व्हॉट गाइस? कॅपॅसिटी. दॅट इज हीट कॅपॅसिटी. कार्टी साठी स्पेलिंग काय घेतलं? के घेतलं, पण ऍक्च्युअली ते कॅपॅसिटी असतं. व्हॉट इज दॅट? कॅपॅसिटी. Which capacity? Heat capacity. So what is the tricks? Very much important कार्टी. बरोबर ना? इथं म्हणूयात heat capacity. Clear guys? Any answer? हो सो हे एकदम डोक्यात फिट बसला असेल. क्लिअर का? आता याच्यामध्ये तुम्हाला कळेल बाबा इंटरनल काय? इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे काय ते मी पूर्ण पुढे डिटेल सांगणार आहे. सध्याला फक्त हे याची नाव लक्षात ठेवा. व्हॉल्यूम, मास, इंटरनल एनर्जी आणि हीट कॅपॅसिटी. फटाफट नोट डाऊन करून घ्या गाइस. इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी. So now we have to discuss about the intensive property. Intensive property मध्ये काय मुलांनो? एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्झाम्पल महत्वाचे आहे. एक्झाम्पल आहे टेम्परेचर, डेन्सिटी, यस, सरफेस टेंशन, विस्कोसिटी, डेन्सिटी झालं, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. नेक्स्ट आहे स्पेसिफिक हीट. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत मुलांनो. हे त्याचे काय? एक्झाम्पल्स आहेत. कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत माझ्यासोबत बोला? टेम्परेचर, डेन्सिटी, सरफेस टेंशन, विस्कोसिटी, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, स्पेसिफिक हीट. क्लियर आहे? आता बघा मुलांनो, फटाफट नोट डाऊन करून ह्या कहाणीमध्ये एक ट्विस्ट आहे. ट्विस्टच आहे का डायरेक्ट? हा. आता यानंतर एक सांगणार आहे तुम्हाला. एक्सटेन्सिव्ह समजला असेल तुम्हाला गाइस. एक्सटेन्सिव्ह म्हणजे व्हेरी मच इम्पॉर्टंट कार्टी. इंटेन्सिव्ह म्हणजे काय? थोडंसं लक्षात ठेवा, मी सांगतो तुम्हाला. झालं? विस्कोसिटी म्हणजे काय? विस्कोसिटी म्हणजे रेझिस्टंट टू फ्लो. विस्कस सोल्युशन आहे. फॉर एक्झाम्पल ना आपल्याकडे प्लास्टिकची बॅग आहे, बरोबर ना? प्लास्टिकच्या बॅगला एका पॉट मध्ये टाकला आणि त्याला खालून हँडल लावला, ते काय होणार? ते लिक्विड होणार. लिक्विड जर आपण टाकलं ते पाण्यासारखं पळेल का? नाही, थोडं स्लोली पळतं ते. म्हणजे काय असतं? ते सोल्युशन विस्कस असतं, रेझिस्टंट टू फ्लो होत नाही. रेझिस्ट टू फ्लो, दॅट इज कॉल्ड एज विस्कोसिटी. आता मुलांनो आता इकडे लक्ष द्या. कहाणीमध्ये ट्विस्ट कन्सेप्टला व्हिज्युअलाइज करतो मुलांनो. कन्सेप्टला काय करतो? व्हिज्युअलाइज करतो. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मीन्स व्हॉट? इंडिपेंडेंट ऑफ द अमाउंट ऑफ मॅटर. लक्ष द्या इकडे बघा. आपण लातूर मध्ये आहोत. त्याच्यामध्ये एक पॉइंट घेतो मुलांनो, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट है ना. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. आपल्याकडे दोन एक्झाम्पल्स आहेत गाइस. लक्ष द्या इकडे. एक्झाम्पल नंबर 1. एक ग्लास मध्ये पाणी आहे
ग्लास मध्ये काय आहे पाणी आहे दिस वॉटर प्रेझेंट इन द ग्लास ठीक आहे ना इट्स बॉइलिंग पॉइंट इज व्हॉट 100 डिग्री सेंटीग्रेड क्लिअर ना वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती आहे 100 डिग्री सेंटीग्रेड आहे बरोबर ना जर मी एक उजनी डॅम घेतलं समजा उजनी डॅम मोठं डॅम आहे मुलांना जास्त मोठा आहे जस्ट इमॅजिन करा उजनी डॅमला जर कधी आपण तिथलं पाणी ऍट अ टाइम ना तिथे हीट देऊन ना हे दिलं काय केलं हीट दिली आपण तिथल्याला बरोबर ना ते त्याचं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट किती असेल त्याचा पण 100च असेल ना त्याचा तो काय असेल 100 डिग्री सेंटीग्रेड असेल फॉर एक्झाम्पल उजनी डॅम म्हणण्यापेक्षा ह्याला म्हणूया तिथे 1 लिटर ह्याला म्हणूया तिथे 1000 लिटर अरे 1 लिटर आहे किंवा 1000 लिटर आहे बॉइलिंग पॉइंट सेम आहे ना म्हणजे ते डिपेंडंट आहे का नाही ते इंडिपेंडंट आहे मुलांनो होप सो हा कन्सेप्ट तुम्हाला कळला असेल यस सर बरोबर का आता मुलांनो फटाफट नोट डाऊन करून घ्या कारण मला थोडा स्पेस लागणार आहे झालं ना हो सर झालं आता ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये रेशिओ ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी का बोलतोय मी रेशिओ ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज इंटेन्सिव्ह खूप महत्त्वाची स्टेटमेंट सांगतोय का बोललो मी रेशिओ ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मी काय म्हणलं E divided by E that is the ratio of two extensive property is always intensive आता मला सर कसं आता मी म्हणणार असं ऐका गाईस इकडे लक्ष द्या आता एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला डेन्सिटीचा बरोबर ना मास अपॉन व्हॉल्यूम मास अपॉन व्हॉल्यूम मास एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बोला व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे क्लियर का मास एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे पण डेन्सिटी बघा ना डेन्सिटी इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी हा I आहे हा E आहे हा E आहे कन्सेप्ट कळला का मुलांना कन्सेप्ट कळला रेशिओ ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज इंटेन्सिव्ह दॅट इज कॉल्ड एज कन्सेप्ट गाइस आणि 100% सांगतो तुम्हाला एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह वरून प्रश्न येणार प्रश्न काय देणार तुम्हाला देणार फक्त एक्झाम्पल्स अजून एक्झाम्पलची लिस्ट वाढवूयात आपण अजून तुम्ही वाटलं तर अजून एक्झाम्पल वाढवा बरोबर ना याच्यावरूनच प्रश्न येणार इकडे बघा इथं आपली हीट कॅपॅसिटी इथं काय स्पेसिफिक हीट दोघांकडे पण हीट आहे इथे हीट कॅपॅसिटी आहे बरोबर का तिथं काय स्पेसिफिक हीट म्हणजे हे छोटे छोटे बिट्स आहेत मुलांनो तुम्हाला कन्फ्यूज करतात होप सो तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम हा पॉइंट समजला असेल गाइस फटाफट लिहून घ्या